इयत्ता 10वी, विषय मराठी. पाठ क्रमांक 11. गोष्ट अरुणिमाची. लेखिका सुप्रिया खोत. प्रसिद्ध लेखिका सुप्रिया खोत यांचा हा पाठ आहे. विविध वृत्तपत्रातून व मासिकातून त्यांनी लेखन केलेले आहे. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीबल यांसारख्या विविध वृत्तपत्रांमधून सदर लेखन छात्र प्रबोधन, पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ त्या कार्यरत होत्या. जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानलीच नाहीत. उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यासमोर ठेवते. किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते. तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते. अरुणिमा सिन्हा ही एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला आहे. अरुणिमा स्वतःची कहाणी सांगत आहे. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. धनदाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला. लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब म्हणजे मोठ्या बहिणीचे पती हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळावर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राशील. हा भाईसाहेबांनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि कॉल लेटर आले देखील. पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. आता हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. 11 एप्रिल 2011चा हा दिवस. लखनौ स्टेशन गर्दीने फुललेलं होतं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस, एवढे कागदपत्राचे काम झाले की झालेच आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभे असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते.
त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्याने मख्खपणे जागेवर बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हात पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे, हा मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायांचीही दुरावस्था झालेली होती. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला त्या तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता, ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. संचित झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल. डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवन-मरणाच्या सीमारेषेवर होते, पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती. पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. मी नि माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही त्या सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला. जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना बोलू दे. पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा मी म्हणजेच ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगनभरारी घ्यायचं वेड रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर
आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळं बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरही नेलं. पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता.